तर मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजानं आज बीडसह धाराशिव बंदची हाक दिली आहे। मराठा आंदोलक आज जरांगेंची भेटही घेणार आहे। सरकार या आंदोलनाची उपोषणाची दखल घेत नसल्यानं बंदची हाक दिल्याची माहिती आहे। तर व्यापारी शाळा महाविद्यालयांनी सहकार्य करावं असं आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आलेलं आहे। तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा समाजानं बीड आणि धाराशिवमध्ये आज बंदची हाक दिली। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण धाराशिव जिल्ह्यातील एका चौकामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर रोज जे आहे ते ये जा करणाऱ्यांची गर्दी असते, मात्र जे शहर आहे ते कुठेतरी आता शांत असलेलं पाहायला मिळत आहे। जे रोज काही कामाला जाणारे नागरिक असतील किंवा जे काही इतर कामगार वगैरे असतील ते देखील आज कुठं घराबाहेर जास्त प्रमाणात पडताना पाहायला मिळत नाहीत। रोज जर पाहिलं तर या वेळेला या रोडवरती मोठ्या प्रमाणात गर्दी असलेली पाहायला मिळत असते। खरं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। याच अनुषंगानं त्यांची प्रकृती जी आहे ती कुठेतरी चिंताजनक बनत चाललेली आहे। जे काही बाजारपेठा असतील त्या देखील बंद होत आहेत की नाही ते पाहिलं जाणार आहे आणि बंद पाळावा असं आवाहन जे आहे ते करण्यात येणार आहे। एकंदरीत हा जो बंद आहे तो शांततेत पाळावा असं आवाहन देखील मराठा आंदोलकांनी केलेले कुठेतरी पाहायला मिळत आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।